भाजपचा महापौर ह्या चंद्रपूर महापालिकेवरती बसला, पण हा महापौर बसण्याच्या मागची नेमकी कारणं कुठे होती आणि जवळच्या सोबतच्या राहणाऱ्या स्वतःच्या हितशत्रू जे आपले म्हणता येईल अशा लोकांनी कशा कशा पद्धतीचे कारस्थान या महानगरपालिकेसाठी केले याचा खुलासा देखील करणं अत्यंत आवश्यक आहे आणि तो खुलासा लवकरच मी या ठिकाणी करणार आहे. ठीक. आपण बघितलं की ज्या पद्धतीनं महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, आम्ही लढवल्या सुरुवातीपासून सगळ्या एबी फॉर्म वाटपापासून जो काही घटनाक्रम या ठिकाणी झाला, पण खऱ्या अर्थानं दोषी मीच आहे अशा पद्धतीचे अनेक स्टेटमेंट आपण पाहिले पोर्टलवरती असतील किंवा प्रसार माध्यमातून न्यूज व्हायरल झाल्या. पण या बाबतीतलं जे काही सत्य आहे, एक दिवस मी सविस्तर चर्चा याच्या बाबतीत करणार आहे आणि इत्थंभूत माहिती आपल्याला नक्कीच देईल की याच्यात खऱ्या अर्थानं दोषी कोण होतं आणि दोषी ठरवण्यात कोणाला आलं. म्हणजे खऱ्या अर्थाने या सगळ्या निवडणुकीच्या पराभवाचं खापर हे माझ्यावरतीच का फोडण्यात आलं. म्हणजे याच्यात जे खऱ्या अर्थानं दोषी होते या सगळ्यांचा उल्लेख या ठिकाणी व्हायला पाहिजे होता, पण तसं अपेक्षित न होता फक्त एकटे खासदारच या सगळ्या घटनाक्रमाला दोषी आहे अशा पद्धतीचा पिक्चर या ठिकाणी रंगवण्यात आला आणि त्या पिक्चरचा खुलासा मी एक दिवस या ठिकाणी नक्की करणार आहे. नक्कीच सांगेल मी. आता निवडणुकीच्या नंतर सतत कार्यक्रम आणि सगळीकडे आढावा बैठका हे ते सुरू होतात, त्याच्यामुळे व्यस्त असल्यामुळे काही ते करू शकले नाही. पण इत्थंभूत एक सविस्तर चर्चा करून हा घटनाक्रम कसा कसा झाला, कारण सर्वसामान्य जनतेला जी अपेक्षा होती की महानगरपालिकेत भाजपाच्या विरोधात जेव्हा आपण मतदान केलं तर महापौर हा काँग्रेसचा या ठिकाणी व्हायला पाहिजे होता, पण तसं या ठिकाणी झालं नाही. वेळेवरती अनेक घडामोडी घडल्या आणि त्या घडामोडीमुळे कुठेतरी भाजपचा महापौर ह्या चंद्रपूर महापालिकेवरती बसला, पण हा महापौर बसण्याच्या मागची नेमकी कारणं कुठे होती आणि जवळच्या सोबतच्या राहणाऱ्या स्वतःच्या हितशत्रू जे आपले म्हणता येईल अशा लोकांनी कशा कशा पद्धतीचे कारस्थान या महानगरपालिकेसाठी केले याचा खुलासा देखील करणं अत्यंत आवश्यक आहे आणि तो खुलासा लवकरच मी या ठिकाणी करणार आहे.